गुड मॉर्निंग मैत्रिणी, शुभ सकाळ सर्वांना. मी भांडी लावायले मैत्रिणी. 11 वाजले. देवपूजा हे सगळे काम आटपले. फक्त आता ना हॉल आणि किचन जे झाडून हे सगळं झाले. पुसायचं एकदा म्हणजे सगळं पूजा पुसावं. भांडे होते. आता कॉफी घेणार आहे मैत्रीण. मी माइंड फ्रेश होते मग कॉफी घेतल्यावर. इतकं भारी वाटायले. वातावरण इतकं थंड झाले. असले ना 10-12 पाऊस झाले ना मग चांगले. चला मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आता काही नाही मैत्रिणींनो, मला फक्त स्वयंपाकच करायचा आहे. धुणं आहे ते बाथरूममध्ये धुते आणि वरी नेऊन टाकणार आहे. नाही तर धुणार पण नाही मैत्रिणींनो. नुसता पचका होते त्या धुण्याचा. सगळं पाणी फरशीवर टपकते. वरी आहे दोरी आमच्या इथं, पण हवा लागत नाही. ते कपड्याचा कुबट वास येते. माझा परकर बी धुवून टाकला मैत्रिणी. म्हणजे आमची मावशी लवकर आलती आज. म्हणजे माझ्या घरी अडचण आहे आज मला. कपडे मी म्हणजे राहू दे. माझी आंघोळ बी झाली नव्हती. धुवून टाकलीत मी. आता बाहेर टाकले ती इकडल्या कट्ट्यावर. पण आमच्या इथं असं कुठेच नाही हे नाही आहे. असं सेपरेट जागा नाही कपडे वाळवायला. पावसाच्या दिवसात असंच होते. कालचे तर माझे सगळे कपडे भिजलेत मैत्रिणी. आता ते तर मध्ये आणले सुद्धा नाहीत. आता ती थोडं आता जरा हे झालं ना धुवून टाकणार आहे मी. पण आज उकडतच का नाही की असं वातावरण झालंय. पाऊस पण तितकाच महत्वाचा आहे मैत्रिणी. उघडत नाही आज पाऊस. शेतकऱ्याचे हाल चालू इथं पावसासाठी. सगळंच लागतंय मैत्रिणी जगायला. पाऊस पण पाहिजे, सगळंच पाहिजे. चला तर मैत्रिणी, मग घेते कॉफी करून. कॉफीच आहे का नाही मला जाऊन आणावं लागेल. आता छत्री पण नाही. छत्री आमच्या इथं कोणीच ठेवीत नाही. जिकडे नेली तिकडेच फेकून येते. आणावं लागेल आता छत्री. चला मैत्रिणी, मग घेते की स्वयंपाक करून. हे काय सगळे भांडी काढलीत मी आता. स्वयंपाक आता काय भाजीला तर काहीच नाही आहे. हे काय इथंच आहे फक्त वांगे. वांगे तर रात्री सुद्धा होते. बघूत आता काय काहीतरी करावं लागेल.